श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2109व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ कृष्ण प्रतिपदा, सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026। गुरुवाणी पुष्प 17 यामधील श्री दत्त देवस्थान संस्थान आश्रम संस्था या विषयावर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, अनेक लोक म्हणतात एवढ्या इमारती कशासाठी उभ्या केल्या आहेत। श्री दत्तात्रय निवास ही माझी पूर्वीपासूनची वास्तू आहे। त्या ठिकाणी माझ्या श्री गुरूंची प्रसाद पावले उमटलेले आहेत। ते त्यांचे निवासाचे ठिकाण आहे। त्यामुळे या इमारतीला कळस नाही, घंटा नाही। त्यानंतर वेदांत ही वास्तू उभी केली। या ठिकाणी 100 छात्र राहू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे। या मुलांचा राहण्या खाण्याचा खर्च देवस्थान करते। त्यांचे अध्ययन विनामूल्य आहे। एका विद्यार्थ्याला वैदिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 12 वर्षांचा काळ लागतो। पंचा आणि उपरणे व शेंडी हाच त्यांचा गणवेश आहे। या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अध्यापक नेमलेले आहेत। तेही शास्त्र संपन्न व आचार संपन्न आहेत। त्यांच्या विषयातील ज्ञान प्राप्त केलेले आहेत। प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना पंचा नेसणं, संध्या कशी करावी इथपासून शिक्षण द्यावे लागते। अनध्यायाच्या दिवशी त्यांना इतर विषयांची व्याख्याने आयोजित केली जातात। शंकराचार्य जयंतीच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात व नंतर त्यांना 1 महिन्याची सुट्टी दिली जाते। तेव्हा विद्यार्थी घरी जातात। हे वेदांत विद्यापीठ मी माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार वेद संरक्षण व वेद संवर्धनासाठी उभे केलेले आहे। आपल्या आश्रमातील वेद पाठशाळेत फळा व खडू आहे। इथे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याने रोज त्या फळ्यावर तिथी, वार, नक्षत्र, चंद्रराशी असे पूर्ण दिवसाचे पंचांग लिहून वेगळे संस्कृत सुभाषित अर्थासह लिहावे। धर्मस्थान आले की शास्त्र आलेच। आपले सगळे शास्त्र ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत। मुलांनी रोज 1 तास तरी संस्कृत भाषेचे अध्ययन केले पाहिजे। शास्त्र पाठ झाले आणि संस्कृत येत नसेल तर समाजात कोण विचारणार आणि पुढचे अध्ययन कसे करणार। वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांना पोटभर सात्विक आहार देणं हे संस्था चालकांचे कर्तव्य आहे। वेदविद्या ही पाठांतराची विद्या असून एका विशिष्ट लयीत उच्चारण असल्याने तिच्या उच्चारणासाठी शरीराची शक्ती खर्च होते व ही ऊर्जा मिळवण्यासाठी गायीचे शुद्ध तूप, फळे, दूध अशा सात्विक गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे। याच वेदांत इमारतीत देवस्थानचे कार्यालय आहे। इथे एक ग्रंथालय आहे। तिथे अनेक दुर्मिळ धार्मिक ग्रंथ आहेत। पुढे सकाळी व दुपारी लोकांना तिथे बसून हे धार्मिक ग्रंथ वाचता येतील अशी व्यवस्था करायची आहे। ग्रंथ घरी न्यायचे नाहीत। या वाचनालयासाठी अन्यत्र इमारत उभी करायची आहे, कारण इथे विद्यार्थी वस्तीला असल्याने ती व्यवस्था वेगळी करायची आहे। खाली यज्ञमंडप आहे। तिथे यज्ञशाळा आहे। प्रत्येक मंडपाला वेदांची नावे दिलेली आहेत। इथली वेद पाठशाळा हे विद्यापीठ व्हावे या दृष्टीने मी कार्य करत आहे। महालक्ष्मी मंडपाच्या वास्तूत माझे राहण्याचे ठिकाण आहे। मी या ठिकाणीच राहणार आहे। इथे जो खाली मंडप बांधलेला आहे तिथे कायम विद्वत सभा चालावी, निरनिराळ्या धार्मिक विषयांवर प्रवचने, कीर्तने व्हावीत हा उद्देश आहे। या लक्ष्मी मंडपात मी दक्षिणेला मुख करून बसतो। हे जे चांदीचे आसन आहे ते देवाचे आहे। मी रोज या आसनावर बसण्यापूर्वी देवाला नमस्कार करतो। देवाला सांगतो, देवा हे माझे आसन नाही, तुझे आहे। तुझ्या आज्ञेनुसार मी इथे बसून लोकांना मार्गदर्शन करतो। माझ्या मुखातून तूच बोलतोस अशी माझी श्रद्धा आहे। देवस्थानात रोज शंकराचार्य विरचित ब्रह्मसूत्राच्या भाष्याचे पठण झालेच पाहिजे। रोजचे कुंकुमार्जन, दान, यज्ञ, विष्णुयाग, काकबळी, वैश्वदेव अशा अनेक शास्त्रीय गोष्टी वेळच्या वेळी केल्या गेल्या पाहिजेत।
या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी शास्त्रानुसार होत असल्यानेच इथे देवतांची शक्ती वास करून आहे व पुढेही राहील. दुपारी 12च्या वेळेस येणाऱ्या अतिथींना विनमुख पाठवू नये असे आमचे नियोजन आहे. आमच्या तपश्चर्येने साक्षात अन्नपूर्णा इथे वास करत आहे, त्यामुळे अन्न कधीही कमी पडत नाही. आपल्या देवस्थानाला असा एक काळ आणायचा आहे की मध्यान्ह काळी जे कोणी येतील त्यांना पोटभर अन्न मिळाले पाहिजे. मध्यान्ह काळापर्यंत अन्नछत्र चालावे असे वैभव देवस्थानाला प्राप्त व्हावे, या दृष्टीने मी पावले टाकत आहे. आपल्याला हवे तेवढेच अन्न पानात घ्यावे. अन्न वाया जाता कामा नये. एक वेळ खाऊन माजावे, पण टाकून माजू नये. माझी सक्त ताकीद आहे की सगळे पदार्थ शुद्ध तुपातच केले गेले पाहिजेत. आपल्याकडे देवांची त्रिकाल आरती होते. महाप्रसाद दुपारच्या आरतीच्या वेळेस दाखवला जातो. देवांना रोज पुरणपोळीचा, केशरी भाताचा, एकंदर पंचपक्वान्नांचा नैवेद्य डाव्या उजव्या बाजूंसहित असतो. सगळे पदार्थ गाईच्या तुपात केले जातात. प्यायला केशराचे पाणी, जेवणानंतर 13 गुणी विडा असतो. केशर कस्तुरीच्या पाण्याने स्नान असते. देवांना वारा घालायला चंदनाचा पंखा असतो. अशा सर्व प्रकारच्या सुगंधी व परिमल द्रव्यांचा वापर आम्ही पूजेत करतो. याखेरीज देवांना सुकामेवा कोरड्या प्रसादासाठी म्हणून ठेवला जातो. रोजच्या सकाळच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना खडीसाखर व दर गुरुवारी ओल्या खोबऱ्याचा प्रसाद असतो. आपल्याकडे देवाला पूर्ण नारळ वाहतात. ते सगळे नारळ मी दर गुरुवारी फोडून घेतो व दर्शनार्थी भक्तांना प्रसाद म्हणून वाटतो. एकादशीला उपवास असल्याने अन्नप्रसादाचा नैवेद्य नसतो. त्या दिवशी खोबऱ्याची वडी, दाण्याचा लाडू, खिचडी, दही, फळे, दूध असा नैवेद्य असतो. अशी प्रसादाची व्यवस्था मी लावून दिलेली आहे. इथल्या स्वयंपाकघरात सोहळ्याचे नियम कडक असल्याने आचार्याचा प्रश्न कायम निर्माण होतो. आचरणशास्त्र जाणणारे व सांभाळणारे आचारी मिळत नाहीत. माझ्या भक्तांना महाप्रसाद मिळाला पाहिजे असे मला वाटते, म्हणून शाश्वत पूजेची कल्पना मांडली आहे. त्यासाठी तुम्ही एकदा पैसे भरायचे व तहयात तुमच्या नावाने ती पूजा केली जाते. यामध्ये प्रत्यक्ष भगवंतासमोर तुमचे नाव व गोत्र याचा उच्चार करून सकाळच्या काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत दिवसभराचे देवाचे सगळे उपचार तुमच्या नावाने होतात. महाप्रसाद दाखवला जातो. मुलांचे वाढदिवस, तुमच्या जीवनातील महत्त्वाचे दिवस किंवा देवस्थानात होणारे उत्सव किंवा शुभपुण्य तिथीला तुम्ही ही शाश्वत पूजा करू शकता. तुम्ही एकदा पैसे भरले की त्या दिलेल्या दिवशी तुमच्या हयातीपर्यंत ही पूजा होत राहील. बाहेरगावच्या लोकांना कोरडा म्हणजे सुक्या मेव्याचा प्रसाद पाठवला जातो व येथील स्थानिक लोकांना अन्नप्रसादाचा डबा दिला जातो. परगावचे जे भक्त ज्यांची शाश्वत पूजा आहे ते भक्त त्या दिवशी जर देवस्थानात उपस्थित राहिले तर त्यांनाही प्रासादिक भोजन मिळते. याचे अनेक फायदे तुमच्या जीवनात अनुभवाला येतात. देवांची सेवा केल्याचे समाधान तर तुम्हाला मिळतेच, शिवाय भौतिक समस्या सुटून तुमची आध्यात्मिक प्रगती होते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या गुरुवाणी पुष्प सत्रात मधील पहिल्या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.